एक महत्त्वपूर्ण सामना तो आपल्या भेटीला येतोय। दोन संघ जे मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता सज्ज झालेत। एका बाजूने जर आपण पाहिलं तर टीम नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम डोंगस्ते। या दोन टीम मध्ये हा संघर्ष डीएससी डोंगस्ते आणि डोंगस्ते संघ जर आपण पाहिलं तर सन्माननीय संदीप त्र्यंबक पष्टे साहेब, माजी सरपंच डोंगस, माजी उपसरपंच डोंगस्ते, ज्यांच्या माध्यमातून या टीमला स्पॉन्सर्ड केले गेले। एसपी ज्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता या आधीचा मॅन ऑफ द मॅच जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे बाबू, आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर तोही मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता, ज्यानं एक फास्टेस्ट 50 धावफलकावर जोडली होती। तो श्रेयश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय। टीम एसपी बिलोशी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। यावेळेस मात्र षटकातील पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने इथे हाताळला गेलाय। षटकातील पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर हाताळत असताना तिथे पाहायला मिळतोय। गोलंदाज बाबू आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता विवेक समोर श्रेयस तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे। यावेळेस मात्र श्रेयसचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, मात्र तिथे तो बॉल त्याच्या अवाक्या बाहेर राहिला। 2 धावा त्या धावफलकावर पळून पूर्ण केल्या गेल्या। या दुहेरी धावसंख्येने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय। दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला। या 2 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 2 पाहायला मिळते। एका बाजूनं गोलंदाज विवेक, त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर श्रेयश। यावेळेस मात्र वेगवान बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये वाहलाय। पंचांकडनं वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या 1 या आकड्यानं वाढते आणि पुढे सरकून 3 या आकड्यावर। चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठमोठे उलटफेर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत। कालच्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचला एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडूंचा संच, अर्थात गुड्डू 11 वसुरी संघ, जो अंतिम 4 मध्ये पोहोचला। यावेळेस मात्र ओव्हर दी कव्हर दर्जेदार फटका, बॉल जाईल पहिल्या टप्प्याअखेरीस सीमा रेषा पार, शानदार कव्हर ड्राईव्ह, चौकार 4। दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक तो इथे आपल्याला पाहायला मिळाला। ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता आणि अगदी इनफिल्डच्या वरनं त्या बॉलला उडवलं आणि सीमारेषे पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलं। या 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती। धावसंख्या 7 ऑन बोर्ड, 7 धावा। 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय। पुढचा बॉल खोल टप्प्याचा बॉल आहे, ज्याला समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला। मिड ऑफ आहे आपल्या जागेवर। जोपर्यंत मिड ऑफनं बॉलला फील्ड केलं, कुठल्याही प्रकारची रन जी धावफलकावर जोडली जाणार नाही, एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय। या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आला आणि त्यानंतर 7 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते। विवेक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो। यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल। एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती। धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते इथे 8 ऑन बोर्ड, 8 या धावसंख्येवर। सुरुवात जी खूप महत्वाची असते आणि 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे ही सुरुवात तुम्हाला अगदीच मोठी करणं गरजेचं आहे, कारण 3 ओव्हरमध्ये किमान 40 धावा। या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता त्या तुम्हाला धावफलकावर उभी करणं गरजेचं आहे। मात्र त्याच्या आधी जर रोखलं गेलं तर निश्चित ते यश असेल गोलंदाजीचं। सध्या बाबू अगदी चांगली गोलंदाजी करतोय।
5 बॉलमध्ये त्यानं धावा खर्च केल्यात 8. शेवटचा बॉल तिथे बॅक टू द बॉलर खेळला गेला होता. 1 रन घेण्याचा मोह आहे तिथे आणि तो आवडता घ्यावा लागलाय कारण बॅकअप खूप चांगल्या पद्धतीनं मिळालाय. बॅक टू द बॉलर खेळलं गेलं होतं. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं, चेंडूचा वेग मंदावला आणि तदनंतर जोपर्यंत रिटर्न केलं तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या ती स्थिर आहे. पहिल्या ओव्हर नंतर विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम डोंगस्ते 8. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता एक परफेक्ट ऑलराऊंडर, एक जुना जाणता खेळाडू, त्याची कारकीर्द अगदी प्रदीर्घ आहे. निखिल भोईर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं निखिल गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तो कशा पद्धतीची कामगिरी करेल. समोर श्रेयस आहे ज्यांना अर्धशतक झळकवलं या स्पर्धेमध्ये. खूप साऱ्या अपेक्षा श्रेयसकडनं जरूर ठेवल्या गेल्यात. त्या अपेक्षांची पूर्तता करणं ते त्याला गरजेचं आहे. निखिल भोईरच्या विरोधामध्ये हात खोलेल का हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर श्रेयस मैदानाच्या आत देऊ शकतो. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन होतं इथे. कळू दिलं नव्हतं बॅटरला शेवटच्या क्षणापर्यंत की चेंडूच्या गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतंय. रिप्लेमध्ये हा चेंडू आपण जरूर पाहू शकता. थोडासा टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला द्विधा मनस्थिती निर्माण करताना तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक चांगला चेंडू तिथे निखिल भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वैविध्यता आहे या गोलंदाजाकडे. फ्रूट सलाटवाली जी गोलंदाजी असते ना, अगदी त्या फ्रूट सलाटवाल्या गोलंदाजी करता ओळखला जातो. यावेळेस मात्र तिथे टप्पा थोडासा आखूड केला होता, तो ओळखणं कठीण झालं आणि त्यामुळे बॉल राहायला हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ज्या फलंदाजानं या आधीच्या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 50 धावा धावफलकावर जोडल्या होत्या त्या श्रेयसला इथे स्वस्त्यात बाद केलंय, माघारी परतवलंय. श्रेयस बाद. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 8 या आकड्यावर स्थिर आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरे आज खूप चांगला परफॉर्म त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडूंचा संच आहे. खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे या टीमचं. मात्र तुम्ही खेळ करत असताना तुमची मेहनत आणि जोडीनं नशिबाची थोडीशी साथ जी असणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. निखिल भोईर यावेळेस मात्र फक्त दिशा दिली तिथे पॉइंटच्या जवळपास ढकलण्याचा इरादा होता. गल्लीच्या जवळपास बॉलला उचललं गेलं. तद्वार 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 9 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती. एखेरीस शांत राहून चालणार नाही, आक्रमकता दाखवावी लागेल. पर्याय दुसरा नाही आहे तुमच्याकडे कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 9 चेंडूचा खेळ झाला आणि 9च धावा या धावफलकावर आतापर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल भोईर अगदी योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका फसलाय की जाईल, हो हा चाललाय सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. सुरुवातीला पाहताना असं वाटलं होतं की जेवढा डिस्टन्स आहे ते बॉलला मिळतंय की नाही, मात्र अखेरीस तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6 धावा.
6 धावा या धाफलकावर लागल्या गेल्या आहेत. या 6च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अपील स्ट्रॉंग आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. बॅटची आउटसाइड एज घेतली होती. खूप वेळा अशा पद्धतीच्या एज लागतात तेव्हा फलंदाजाला त्या नीट कळत नाही आणि हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जातं चेंडू डिरेक्टली हे बघा रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. हो एज होती ही क्लिअर एज आहे. तर नंतर हा बॉल तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. एक कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे इथे 15 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल तो ओव्हर नंबर 2 मधला प्रगती पथावर येणारे निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 5 बॉल मध्ये आतापर्यंत त्यानं धावा खर्च केल्या 7. समीर भोईर जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न बॅटर आहे. कमी गतीने टाकला. याच करता निखिल भोईरला ओळखलं जातं. फलंदाजाला रीड करणं, त्याच्या विरोधामध्ये व्हेरिएशन्स असणारे चेंडू हाताळणं आणि सध्याचं जे फास्ट क्रिकेट आहे ना त्यामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप गरजेचं आहे. कारण नवनवे फटके ते या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळले जातात. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक ज्यांना आपण म्हणतो ना ते इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक क्रिकेटच्या मैदानात सातत्यपूर्ण खेळले जातात. ज्यामुळे तिथे तुम्हाला व्हेरिएशन करणं ते खूप इम्पॉर्टंट म्हणतात. आणि निखिल भोईर अगदी खूप चांगल्या पद्धतीने ते व्हेरिएशन्स तिथे करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 7.50 ची आहे. 7.50च्या सरासरीनं 15 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर येणार आहे. थोडंसं बातचीत केली जाते आणि करणं गरजेचं आहे. कारण विवेक एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. त्यामुळे तो जे काही शिकवेल ते आपल्या टीमच्या हितार्थ असेल किंवा मग आपल्या गोलंदाजी करता ते पोषक आणि पूरक असेल. असं म्हटलं जातं ना तुम्हाला कोण शिकवतं ते खूप महत्वाचं असतं. कुणाचं ऐकायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. आपल्याला शिकवणारा जर तरबेज आहे तर मग नक्की त्याचा ऐका. आणि यावेळेस बाबूनं तिथे कानमंत्र दिलाय गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज मयूरला. तो मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र पहिलाच बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. माघारी परतावं लागेल बॅटर विशालला. विकेटचं बदल होत आहे. विशाल बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला गेला होता. हे बघा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. तिथे प्रॉपर मिडल नाही झाला आणि मिडल न झाल्या कारणानं बॉलनं खूप जास्त उंची गाठली आणि तदनंतर तिथे तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. विकेटचं पतन झालंय. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस त्याकडेही आपल्याला वळायचं. नेक्स्ट मॅच मध्ये टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर आणि गावदेवी पिंपळास या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पिंपळास आणि चिंचघर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यावं. जयजी पाटील आपल्यालाही विनंती आहे मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे फटका समोरच्या बाजूने खेळलाय. मिनी हेलिकॉप्टर होता आणि हा क्रॅश झालाय. माघारी परतावं लागेल बॅटर निकेतला. विकेटचं पतन. फलंदाज निकेत बाद. पडझड ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्यानं विकेट जातात. मोठे फटका 1 ते 2 या डावामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट्स इथे आपल्या नावावर केल्यात. गोलंदाज मयूरनं इजावून हॅट्रिकची संधी आहे. बघूया इथे ती हॅट्रिक त्याच्या वतीनं साध्य केली जाईल का. मयूर आपल्या षटकातील
चेंडू क्रमांक 3 घेऊन जाण्याकरता आणि तिसऱ्या बॉलवर तिसरी विकेट इथे त्याच्याकडनं मिळवली जाईल का? चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना विकेट किपरच्या हातामध्ये जातो. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर टॉस झाला होता. बॉल गोल्डन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेनं वापर केला. हे बघा रिप्लेमध्ये दाखवलं जातं. टॉस झाला होता आणि अगदी हाताच्या वरनं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. खोल टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलाय. थोडंसं वळण घेतलंय चेंडूनं. मात्र 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट करता येईल कारण क्षेत्ररक्षक लूज पडला होता. तुम्ही जेव्हा फिल्डिंग करताना जे अग्रेशन असणं गरजेचं आहे ते अग्रेशन जेव्हा थोडंसं लूज होतं मग त्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला तरी मग तो तुमच्या हातामध्ये येत नाही. तिथे 2 धावा मिळाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 17 ऑन बोर्ड, 17 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मयूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना समोर स्ट्रायकर एन कडनं त्याच्या विरोधामध्ये नव्यानं आलेला रोहित. यावेळेस मात्र तिथे फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा फटका जमिनीलगत खेळलाय. जोपर्यंत चेंडूला उचलला एक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मोह आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट. अगदी तेच दौड विकेटच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 धावा. मला असं वाटतं इथे एक सिंगल घेणं गरजेचं होतं कारण समीर भुईर एक कसलेला फलंदाज आहे. एखादा मोठा फटका जर समीरने इथे मैदानाच्या आतनं खेचला असता तर 25-26 ज्याबरोबर तुम्हाला लढता येऊ शकलं असतं. खूप चांगल्या पद्धतीची ती टोटल जिला संबोधलं जाईल. 19 लागल्यात. अजूनही शेवटचा बॉल तो या डावाचा प्रगतीपथावर येणं बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मयूर तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती 20 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही हाताळणं बाकी आहे. बघूया शेवटचा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर. यावेळेस मात्र हा बॉल ज्याला उंच हवेत उडवलं क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच झालाय कॅरी. 20 धावसंख्येवर हा डाव आटोपलाय. विजया करता 21 धावसंख्येचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. बोथ टीम कॅप्टन टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचंय. नाणेफेक होईल आणि त्यानंतर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरनं आपल्यासोबत जॉईंट होतील आमचे सहकारी धीरज. चला दोन्ही टीमचे कर्णधार या. टीम अहिगावदेवी पिंपलासचा कर्णधार इथपर्यंत पोहोचला गेलाय. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगर आपला देखील कर्णधार या. या दोन्ही टीमचे कर्णधार पोहोचले गेलेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर पाहिली तर प्रथम
पहिल्या सत्राचा खेळ जो इथनं कंप्लीट झाला आणि तदनंतर टीम दोंगस्तेच्या माध्यमातून प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा ज्या जोडला गेला त्या बरोबर 20 आणि 21 धावसंख्येचं एक छोटं आणि माफक आव्हान सेट केलं गेलं. लांबी मिळालेली नाहीये. मोठी सफलता. विवेक जाधव निराश मनानं तो डगआउटच्या स्वरूपाने मध्ये पोहोचला जाईल. बिग विकेट. विवेक बॅक टू द डगआउट. त्या ओव्हरला आपण पाहिलं होतं बॉलिंग ट्रॅक वरती उमेश जो मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता दाखल झाला. त्याच्या माध्यमातून धावा खर्च केला फक्त 4. विकेट जरूर आली नव्हती परंतु जो प्रेशर होता ना तो रिलीज करण्याच्या नादात विवेक जाधवनं आपली विकेट गमावली आहे. या ओव्हरला 2 बॉल झालेत, एकही धाव आलेली नाही आणि 1 विकेट गमावली आहे. धावसंख्या 4 या आकड्यावरती स्थगित आहे. बॉल झालेत 8. 18 बॉल 21 ची मॅच इथनं 10 बॉल 17 वरती येऊन टेपली आहे. पुढच्या बॉल वरती आला आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. बॉल सीमा पार निघून चाललाय. 1 बाउन्स सुवर्णरूप चौकारा करिता 4. जे गावकरी या स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता पोहोचलेत आपण देखील या त्या गावकरी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. हा फटका चांगला एक समोर खेळलाय. या पद्धतीचे फटके सिंगल डबलनं देखील ही मॅच अगदी सहज नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरेच्या दिशेनं झुकताना बघायला मिळेल कारण धावा कमी आहेत. 21 करायच्यात आणि त्या 21चा पाठलाग करत असताना सध्या स्थितीला आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 बॉल झालेत. अजून देखील 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल आणि विजयासाठी करायच्यात 12 धावा. 8 चेंडू 12 ची मॅच. श्रेयस स्पष्ट त्याचा पुढचा बॉल बॅटची टॉपेज घेऊन बॉल चालला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बॉलला परफेक्ट कॅरी करतोय म्हणजे कॅच कंप्लीट होईल. आणखी 1 विकेट. काय कहाणी में ट्विस्ट येणार. इथनं कमी धावा जरी असल्या तरी देखील ही मॅच मात्र अजून देखील ऑन आहे. विकेट आली आहे. या ओव्हरमध्ये 1 चौकार वगळला ना तर इथनं बाकीचे उर्वरित 4 चेंडू जे अचूक टप्प्यावरती हाताळले गेलेत. 5च धावा खर्च झाल्यात या ओव्हरमध्ये आतापर्यंत. 5 बॉल झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 9. आता 7 बॉल आणि करायच्यात 12 धावा. आणि या सामन्याची आता जबाबदारी जी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. अर्थातच नवचैतन्य स्पोर्ट्स टीमचा तारणहार निखिल भोईर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. 4थ्या क्रमांकावरती दाखल होतोय. 2 सलामीला आलेले दोन्हीही फलंदाज अर्थातच महेश आणि त्याच्या सोबतीला विवेक दोन्ही फलंदाज डगआउटच्या स्वरूपामध्ये पोहोचले गेलेत. आता मिडल ऑर्डरची बॅटिंग लाईनअप जी कशा पद्धतीची बॅटिंग करेल. खरं तर 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. हा बॉल महत्वाचा आहे. श्रेयस स्पष्ट एक परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीम करिता बजावतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं एक अर्धशतकाची बहारदार इनिंग ही त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाली. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये कुठेतरी कमी धावसंख्येवरती तो बाद झाला. योगदान देऊ शकला नाही बॅटिंग करत असताना परंतु गोलंदाजी करत असताना आपला टीमला 100% देतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये वाऱ्याचा वेग वाढलाय. ज्या दिशेनं फलंदाज बॅटिंग करतोय त्याच दिशेनं वाऱ्याचा वेग देखील आपण पाहू शकताय. 7 बॉल 12 ची मॅच. चला स्पीडअप करा. शेवटचा आणि अंतिम बॉल महत्वाचा बॉल असेल. महत्वाच्या बॉल वरती आक्रमक स्ट्रोक आणि मी म्हटलं होतं वाऱ्याचा वेग वाढलाय. वारा तिथेच मारा. बॉल चाललाय सरळ सीमा पार. एकदा का बॅटला लागला गोळीच्या वेगाने निघाला बॉल.
एक टप्पा अखेरीस सीमारेखा पार चौकाराकरिता 4. शेवटचे 6 बॉल आणि आता विजयासाठी करायच्या धावा त्या बरोबर 8. 6 बॉल 8ची मॅच. जिथे आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना श्रेयस पोस्टेला आपण पाहिलं होतं 5 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले, परंतु शेवटच्या बॉलवरती त्याच्या विपक्षामध्ये निखिल भोईरच्या बॅटमधनं आलेला तो चौकार इथनं ड्रायव्हिंग सीट वरती घेऊन आलाय नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे टीमला. परंतु अजून देखील डगआउट मध्ये शांतता आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रेच्या चिंता जी पाहताय काय 6 बॉल 8 धावा चेस होणार की मग या धावा डिपेंड होत असताना आपण पाहणार आहोत. 6 चेंडू 8ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती समीर भुईरला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंड वरती बॅटर आकाश. 6 बॉल आणि करायच्यात 8 धावा. 6 बॉल 8ची मॅच. या वेळेला बॉलला हवा दिली. वा, लुक ऍट दी शॉट, लुक ऍट दी डिस्टन्स. या स्पर्धेचा सर्वाधिक लांबचा षटकार. बॉल सीमा पार. सिक्सर. 6. आणि त्याच दिशेनं फटकेबाजी केली जाते. 7 मिळते उजव्या हाताच्या फलंदाजाला आणि मग तदनंतर ओव्हरपिच बॉल त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक. उत्तुंग षटकार बघायला मिळालाय. फुलटॉस होता, समोर मारलाय. एक तर कंप्लीट होईल. काय विजयाची दुसरी धाव ती देखील घेतली जाईल. फंबलिंग झालंय म्हणजे निश्चितच दुसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अर्थातच पंचांकडनं इशारा आला. फलंदाज बाद. थर्ड अंपायर. बेल्स आधीच पडली आहे की काय याकरिता चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडे. बॅटर बाद. OUT आउट. एक बेल्स पडली होती, एक बेल्स होती त्याच्यावरच. एक बेल्स होती त्यामुळे पंचांचा इशारा आउट असेल. अजून एका धावेची गरज आहे विजयासाठी.
यस फलंदाज बाद असणार आहे कारण एक बेल्स ती स्टंपवरतीच होती. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण सुरुवात ती करायची आहे. एका धावेची गरज असणार आहे विजयासाठी, जी एक धाव इथनं कशा पद्धतीनं कंप्लीट केली जाईल. 4 बॉल बाकी आहेत त्याकरिता 4 चेंडू एका धावेची गरज. क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये तैनात केले जातात ही एक धाव वाचवण्याकरिता, परंतु 4 चेंडू देखील तुमच्याकडे शेष असणार आहेत. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे टीम विजयाच्या दिशेनं अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती खरं तर येऊन उभं राहिली आहे. फुल टॉस समोर मारला, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मधनं दणदण करत विजयाचा चौकार येईल. बॉल सीमा पार दणदण करत निघून गेलाय. विजयी झाली आहे टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. कमालीची कामगिरी, लाजवाब. अगदी आपण जर पाहिलं तर प्रथमतः डोंगस्तेकरांना खूप कमी धावसंख्येपर्यंत थांबवलं आणि मग तदनंतर बॅटिंग करत असताना 3 बॉल राखून हा सामना जिंकला गेलाय. विजयी झाली टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. हार्ड लक डोंगस्ते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. चला यापुढील होणारी मॅच पुन्हा एकदा बिग फाईट. 2 दादा संघांमध्ये ही मॅच देखील बघायला मिळेल, जिथे आपण पाहिलं होतं एक सामना जो गाबदेवी पिंपळास आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम SP बिलोशी या 2 टीम दरम्यान ज्या पद्धतीची मॅच रंगताना बघायला मिळाली, त्याच पद्धतीचा सामना पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे. कारण एका बाजूने धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर तर दुसऱ्या बाजूने टीम आई गावदेवी पिंपळास. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आपला एक प्रतिनिधी आहे, सरस्वोल टीमचा प्रतिनिधी आहे.